नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो. आजचा आपला चर्चेचा विषय आहे वीज आग लागली की ती विझवायची कशी. आणि आजच्या चर्चेमध्ये मी फक्त CO2 फायर एक्सटिंग्विशर कुठे वापरायचा याबाबत चर्चा करणार आहे. मित्रांनो, कुठलीही आग लागण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. एक प्राणवायू, दुसरा ज्वालाग्राही पदार्थ आणि तिसरा इग्नायटिंग सोर्स. आता आपल्याला जी आग विझवायची ती आग वर्कशॉप म्हणा, फॅक्टरी म्हणा, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिकल मशिनरी असतात जास्त, अशा ठिकाणी जर आग लागली तर त्या ठिकाणी इनव्हॅरिएबली CO2 फायर एक्सटिंग्विशर वापरायला पाहिजे. त्याची कारणं मी आता सांगत आहे. कारण जर समजा एखाद्या अशा सर्व इलेक्ट्रिकल मशिनरी इक्विपमेंट असणाऱ्या फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिकल आग लागली, आता ती विझवायची. जशी आग लागण्यासाठी प्राणवायू आवश्यक आहे, जर ती विझवायची असेल तर लागलेल्या आगीला जो प्राणवायू मिळतो त्याचं अस्तित्व नाहीसं करणं. आणि ते अस्तित्व नाहीसं कसं करता येईल? त्याच्यावर ते तिथे CO2 गॅस पाठवून फवारून मग आपोआप आग विझेल. आता CO2 फायर एक्सटिंग्विशर्स का अशा फॅक्टरीमध्ये? त्याची कारणं खालीलप्रमाणे. CO2 आग विझवायचं काम करते. ज्या उपकरणाला आग लागली त्याला CO2 थंड करते. त्या उपकरणावर आग लागल्याची खूण राहत नाही. समजा एखाद्या मोटारीला आग लागली आणि CO2 वापरून जर ती विझवली तर आग लागल्याच्या खुणा त्याच्यावर राहणार नाही. त्या उपकरणाचं इन्सुलेशन वर वाईट परिणाम करणार नाही. कारण इतर आग विझवायच्या गोष्टी इन्सुलेशनवर त्या इक्विपमेंटचा परिणाम करतात. तसेच लाईन चालू असतानासुद्धा CO2 फायर एक्सटिंग्विशर वापरून आग विझवता येते. ज्या ठिकाणी लाईन बंद करणं एकदम धोक्याचं आहे. आणि ज्या ठिकाणी जागा कोंदट असेल आणि तिथं इलेक्ट्रिकल इक्विपमेंटला आग लागली असेल तर CO2 आग विझवल्यानंतर जोपर्यंत आतमध्ये जो CO2 दाटला आहे तो बाहेर काढल्याशिवाय चांगली हवा आत लोटून कोणीही प्रवेश करू नये. मला वाटतं या बाबतीत मी आपणाला CO2 फायर एक्सटिंग्विशर कुठं वापरणं श्रेयस्कर आहे या बाबतीत जी काही माहिती उपलब्ध माझ्याजवळ आहे ती सांगितली आहे. पण मंडळींनो, अशा प्रत्येक वर्कशॉपमध्ये, फॅक्टरीमध्ये हे CO2 सिलेंडर त्या फॅक्टरीच्या आकारमानानुसार अलग अलग कपॅसिटीची पाहिजे. आणि मी 4-5 दिवसापूर्वी एका वर्कशॉपला व्हिजिट देण्यासाठी गेलो असताना
त्या ठिकाणी हा जो सिलेंडर आहे याचा फोटो घेतला. आता पहिले कुठलंही तुम्ही फायर एक्स्टिंग्विशर तुमच्या फॅक्टरीमध्ये ठेवा, पण त्याच्यासोबत ज्या सूचना असतात त्या रेग्युलर वाचत जा, आपल्या कामगारांना समजावून सांगत जा आणि फायर ड्रिल वेळोवेळी घेतल्या गेली पाहिजे. एखादा कामगार हे सगळे फायर एक्स्टिंग्विशर वापरण्यात तरबेज पाहिजे, त्यांना ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे आणि रेग्युलर फायर ड्रिल घेतल्या गेली पाहिजे. आता याच्यावरच्या सूचना पहा. याच्यावरच्या ज्या सूचना आहेत की हा जो फायर एक्स्टिंग्विशर आहे, पण इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन कोणते आहेत? चेक वेट ऑफ गॅस कार्ट्रीज ॲन्युअली, म्हणजे दरवर्षी या सिलेंडरचं चेकिंग केल्या गेलं पाहिजे. रिचार्ज द सिलेंडर इफ द लॉस ऑफ gas is exceeds 10%, and after use recharge it immediately. Do not put water into this extinguisher. Use only fire equipment, dry powder and gas cartridge. Tested to 30 kg per square centimeter. म्हणजे हे सिलेंडर चेक करताना त्याचं जे प्रेशर आहे 30 kg पर स्क्वेअर सेंटीमीटर पाहिजे. पहा मंडळींनो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणतंही इक्विपमेंट वाचताना त्याची जी नेमप्लेट असते ती त्याचं पूर्ण स्वरूप सांगते. म्हणजेच सिनेमाचं ट्रेलर जसं त्या सिनेमात काय आहे हे सांगते, तसंच कोणत्याही इक्विपमेंटचं जी नेमप्लेट असते ती त्या इक्विपमेंटबद्दल सर्व काही सांगून जाते. इन शॉर्ट, जसं प्रेसी रायटिंग टायटल. मंडळींनो, ह्या बाबतीत मी हा व्हिडिओ का बनवला, कारण सध्या इतक्या काही आगी, शॉर्ट सर्किट म्हणा, ओव्हरलोडिंग म्हणा, लागून राहिल्या आहेत की रेग्युलर 2-4 दिवसाआड कुठंतरी आग लागण्याची बातमी येते. म्हणून आज मी फक्त CO2 फायर एक्स्टिंग्विशरबद्दल आपणास सांगितलं, आणि नंतर कालांतराने जशी जशी फुरसत भेटेल तसे बाकीच्या फायर एक्स्टिंग्विशरबद्दल मी व्हिडिओ टाकत जाईल. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर and National Safety Council member. Kindly subscribe to my YouTube video channel for such safety related videos. For any query, kindly post on my YouTube channel. Thank you. Kindly subscribe.